Good morning, children. Today we are learn some English words. Page number 11. सर्वांनी इंग्रजीचं पुस्तक काढायचं आहे आणि पान नंबर 11 काढायचा आहे. पेज नंबर 11 त्यावरील आपण काही आज शब्द घेणार आहोत. टुडे वी आर लर्न द लेटर T. Look, listen and say. What is this? चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? टेबल. तर तुम्हाला चित्रामध्ये ज्या ठिकाणी टी दिसत आहे त्या खाली अंडरलाईन केलेली आहे. तर सर्वांनी चित्र पाहायचं आहे, शब्द पाहायचा आहे आणि त्यामधला जो टी आहे तो वहीत लिहायचा आहे. नेक्स्ट, look at the picture and tell what is this. This is a tail. Tail. टेल म्हणजे शेपटी. तर चित्रामध्ये पहा, तुम्हाला सुरुवातीलाच टी दिसत आहे आणि त्याखाली रेघ मारलेली आहे. वेगळ्या रंगामध्ये जो टी आहे तो सर्वांनी आपापल्या वहीत लिहायचा आहे. ते अक्षरही वहीत लिहायचं आहे. नेक्स्ट, चित्रामध्ये पहा, तुम्हाला एक टेम्पल दिसत आहे. हे टेम्पलचं चित्र असून सुरुवातीलाच पहा टी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असून त्याखाली रेघ ओढलेली आहे. नेक्स्ट, व्हॉट इज दिस? दिस इज अ टँक. टँक म्हणजे पाण्याची टाकी. त्यामध्ये पहा सुरुवातीलाच ब्लॅक कलरमध्ये टी असून त्याखाली रेघ मारलेली आहे. टी हे अक्षर त्याखाली अंडरलाईन केलेली आहे. नेक्स्ट, व्हॉट इज दिस? हू इज दिस? दिस इज अ टेलर. ही आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी टी दिसत आहे त्या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे. पहा सुरुवातीलाच तो टी आहे काळ्या रंगामध्ये. नेक्स्ट, व्हॉट इज दिस? दिस इज अ टॉय. TOY. सुरुवातीलाच निळ्या रंगामध्ये तुम्हाला टी दिसत असून त्याखाली अंडरलाईन केलेली आहे. नेक्स्ट, व्हॉट इज दिस? दिस इज अ टॅप. नाव अंडरलाईन द टी लेटर in the picture. Underline the T letter. Underline the word. चित्रामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी टी दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही टी खाली रेघ मारायची आहे. नेक्स्ट, कोणतं चित्र आहे रे? बरोबर, टॉप. TOP. टॉप. टॉप म्हणजे भोवरा. तर सुरुवातीलाच तुम्हाला त्या ठिकाणी टी दिसत असून त्या ठिकाणी टी खाली रेघ मारलेली आहे. अशा प्रकारे आपण आज टीचे काही शब्द शिकलो. सर्वांनी ते सर्व शब्द वहीत लिहून काढायचे आहेत आणि टी खाली रेघ मारून ते शब्द आपल्या आईबाबांना दाखवायचे आहेत आणि नंतर मला ते पाठवायचे आहेत. थँक्यू.